जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड 2023 क्रेडिट पॅटर्नच्या स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच परीक्षेबाबत लेटेस्ट आणि अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि बाकी विषयाचे जे काही व्हिडिओ आहेत ते देखील तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेल किंवा आपल्या यूट्यूब चॅनलला बघायला भेटेल. त्यामुळे त्या व्हिडिओ देखील बघून आपण बाकीच्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास करू शकता. चला तर मग सुरुवात करूया की स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे नजर टाकूया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तुम्हाला बघायला भेटेल की MCOM पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड 2023 पॅटर्नला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हा जो काही विषय आहे तो मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला ज्या लँग्वेजमधून परीक्षा द्यायची असेल त्या लँग्वेजमधून तुम्ही परीक्षा देऊ शकता. एकूण परीक्षा तुमची 70 मार्कांची होणार आहे. त्यासाठी पासिंग मार्क्स तुम्हाला 28 असणार आहे आणि टाईम ड्युरेशन तुमचा 3 तासाचा असणार आहे. तर क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटकडे जाण्यापूर्वी अगोदर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन रीड करा. नंबर 1 इन्स्ट्रक्शन आहे, क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 6 आर कंपल्सरी. नंबर 2 अटेम्प्ट और सॉल्व एनी 3 क्वेश्चन्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 टू क्वेश्चन नंबर 5. म्हणजे क्वेश्चन 2nd, 3rd, 4th आणि 5th असे टोटल 4 प्रश्न दिले जातील. त्यामधले कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ओके. सो यामध्ये पहिला प्रश्न जो काही राहणार आहे तुम्हाला तो MCQ राहणार आहे, ज्याला आपण फिल इन दी ब्लँक्स असं देखील म्हणू शकतो. त्यासाठी तुम्हाला 6 मार्क्स दिलेले आहेत. त्यानंतर पुढं आहे 1 मिनिट. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1ला तुम्हाला 6 मार्क्स आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 हा डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन तुमच्या चॅप्टर नंबर 1वर आधारित असणार आहे. क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th हे प्रत्येकी ब्रॉड क्वेश्चन असणार आहे प्रत्येक चॅप्टरवरती आणि यासाठी प्रत्येक प्रश्नाला 18 मार्क आहे. या 4पैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे. म्हणजे 18 त्रिक 54 मार्क तुमचे या 3 प्रश्नामधून होणार आहे. क्वेश्चन नंबर 1ला 6 मार्क, क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th, 5thमधून तुम्हाला 54 मार्क्स भेटतील आणि क्वेश्चन नंबर 6मधून तुम्हाला 60 मार्क भेटतील. असे मिळून टोटल 70 मार्कांचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 जो काही दिलेला आहे तो तुमचा शॉर्ट नोट्स असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 किंवा 5 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायच्या आहे. त्यासाठी प्रत्येक शॉर्ट नोट्सला 5 मार्क आहे. 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहिली तुम्हाला 10 मार्क्स या ठिकाणी भेटून जातील. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं क्वेश्चन पेपर सॉल्व करण्यापूर्वी यामध्ये जे काही पॅटर्न सांगितलेला आहे त्या पॅटर्नचा अभ्यास व्यवस्थित करा. यामध्ये ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला 4पैकी कोणते 3 सोडवायचे ज्याचे उत्तर तुम्हाला चांगल्या परफेक्ट पद्धतीने येतात त्याकडे तुम्ही नजर द्यायची आहे आणि तेच प्रश्न तुम्ही सॉल्व करायचे आहेत. इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे वळूया. डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन्स म्हणजे ब्रॉड क्वेश्चन्स तुम्हाला कोणकोणते विचारली जाण्याची शक्यता आहे. तर नंबर 1 एक्सप्लेन द व्हेरियस 1 मिनिट. पहिला जो काही महत्त्वाचा प्रश्न आहे तो आहे एक्सप्लेन द व्हेरियस फेजेस इन स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस. म्हणजे व्यूहरचना व्यवस्थापन प्रक्रियेतील विविध टप्प्यांचे स्पष्टीकरण करा. त्यानंतर दुसरा जो काही प्रश्न आहे तो म्हणजे स्टेट डिमिनेशन्स ऑफ स्ट्रॅटेजिक डिसिजन अँड एक्सप्लेन द अप्रोचेस टू स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग. म्हणजेच व्यूहरचनात्मक नियोजनाचे आयाम स्पष्ट करा आणि व्यूहरचनात्मक जे निर्णय धोरणाचे दृष्टिकोन स्पष्ट करा. अशा पद्धतीने तुम्हाला चॅप्टर नंबर 1वर आधारित असे ब्रॉड क्वेश्चन विचारण्याची जास्त शक्यता आहे. त्यानंतर म्हणजे इथं डिमिनेशन्स अँड अप्रोचेस हे दोन्हीही तुम्ही करून ठेवा. जिथे तुम्हाला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट म्हणजे काय या बाबतीत सुद्धा प्रश्न विचारण्याची शक्यता आहेत. किंवा असा सुद्धा हा 2 नंबरचा प्रश्न जो आहे तो अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो. डिफाईन द टर्म ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, एक्सप्लेन द डिमिनेशन्स अँड अप्रोचेस टू
स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग किंवा यामध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा अर्थ, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे डिमिनेशन्स आणि त्याचे अप्रोचेस यावरती असा मोठा प्रश्नसुद्धा विचारण्याची शक्यता आहे. म्हणून मी तिसरासुद्धा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. व्हॉट डू यू मीन बाय स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट? डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. आता 18 मार्काला तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स हा छोटा प्रश्न विचारण्याची शक्यता नाही आहे. म्हणून तुम्हाला मी मगाशीच म्हणालो की स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट म्हणजे काय, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटच्या रिलेटेड कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे डिमिनेशन्स आणि त्याचे अप्रोचेस एवढे सगळे तुम्ही करून, हे पॉईंट महत्त्वाचे करून ठेवा. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, डिफाईन द टर्म ऑफ स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, एक्सप्लेन द स्टेजेस इन्व्हॉल्व इन स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग प्रोसेस. ओके, सो इथे व्यूहरचनात्मक नियोजनाची व्याख्या द्या. व्यूहरचनात्मक नियोजन प्रक्रियेतील समाविष्ट असलेल्या विविध पायऱ्या विशद करा. जवळजवळ 10 पायऱ्या आहेत, त्या तुम्ही व्यवस्थितरित्या करून ठेवा. त्यानंतर जर का तुम्हाला पायऱ्याने विचारल्या तर हा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, डिफाईन द टर्म ऑफ स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन्स ऑफ स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. म्हणजे व्यूहरचनात्मक नियोजनाची व्याख्या द्या आणि व्यूहरचनात्मक नियोजनाचे फायदे आणि मर्यादा थोडक्यात स्पष्ट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन, एक्सप्लेन द की इश्यूज इन स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन. व्यूहरचनात्मक अंमलबजावणी म्हणजे काय आणि व्यूहरचनात्मक अंमलबजावणीतील महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करा. या पद्धतीचा महत्त्वाचा ब्रॉड क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्याची जास्त शक्यता आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डिफाईन द टर्म ऑफ स्ट्रॅटेजिक चॉईस, एक्सप्लेन द स्टेप्स इन प्रोसेस ऑफ स्ट्रॅटेजिक चॉईस. म्हणजे व्यूहरचनात्मक निवड व्याख्या द्या आणि व्यूहरचनात्मक निवड प्रक्रियेतील विविध पायऱ्या स्पष्ट करा. त्यानंतर पुढचा आहे, एक्सप्लेन इन ब्रीफ द मिनिंग ऑफ कंपनी मिशन अँड एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए कंपनी मिशन स्टेटमेंट. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कंपनीचे ध्येय धोरण म्हणजे काय आणि कंपनीच्या ध्येय धोरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे, एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ ह्युमन रिसोर्स स्ट्रॅटेजी अँड लॉजिस्टिक स्ट्रॅटेजी. म्हणजे इथे ह्युमन रिसोर्सच्या रिलेटेड जी स्ट्रॅटेजी आहे, ज्याला आपण मनुष्यबळ संसाधन व्यूहरचना आणि पुरवठा विषयक व्यूहरचना या संकल्पना स्पष्ट करा, अशा पद्धतीचा प्रश्न हा लास्ट चॅप्टरवर विचारण्याची शक्यता आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या व्यूहरचना आहे, त्या तुम्ही जरी करून ठेवल्या तरी काही हरकत राहणार नाही. ओके, किंवा यावर आधारित जो काही पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डिफाईन द स्ट्रॅटेजिक इव्हॅल्युएशन, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲन इफेक्टिव्ह इव्हॅल्युएशन सिस्टीम अँड बॅरियर्स इन इव्हॅल्युएशन. हा जो काही महत्त्वाचा प्रश्न आहे तो जास्त करून तुम्ही ठेवा. म्हणजे इथे तुम्हाला व्यूहरचना मूल्यमापनाची व्याख्या द्यायची आहे आणि प्रभावी व्यूहरचना मूल्यमापन प्रणालीची वैशिष्ट्ये आणि कोणते अडथळे येतात ते तुम्हाला थोडक्यात स्पष्ट करायचे आहेत. ओके, म्हणजे इथं इव्हॅल्युएशन ऑफ स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स असा पण विचारला जाऊ शकतो किंवा क्रायटेरिया अँड प्रॉब्लेम इन इव्हॅल्युएशन ऑफ स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स किंवा कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग बाबत सुद्धा विचारण्याची शक्यता आहे. शॉर्ट नोट्स तुम्हाला कोणकोणत्या विचारण्याची शक्यता आहे, तर नंबर 1 आहे SWOT ॲनालिसिस, ज्याला आपण SWOT असं त्याला म्हणत असतो. नेक्स्ट आहे बेंचमार्किंग, त्याला मराठीत पण बेंचमार्किंग असंच म्हटलं जातं. नंतर आहे कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग, ज्याला आपण कॉर्पोरेट पुनर्रचना असं मराठीत म्हणलं जातं. त्यानंतर पुढे आहे नीड ऑफ स्ट्रॅटेजिक इव्हॅल्युएशन, म्हणजे व्यूहरचना मूल्यमापनाची गरज काय आहे किंवा यावर आधारित दुसरा जो काही प्रश्न आहे तो तुम्हाला कसं विचारला जाऊ शकतो, फॉर्म्युलेशन अँड फंक्शन्स ऑफ इव्हॅल्युएशन, ओके, फॉर मेकिंग ऑफ इन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी असा पण प्रश्न येऊ शकतो. नंतर आहे 6 सिग्मा, नंतर मॅन पॉवर प्लॅनिंग, ज्याला 6 सिग्माला मराठीत पण 6 सिग्माच असं म्हटलं जातं. मॅन पॉवर प्लॅनिंगला मनुष्यबळ नियोजन असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे रिसोर्स ऑडिट, ज्याला संसाधन अंकेक्षण असं देखील म्हटलं जाईल. नेक्स्ट आहे लॉजिस्टिक स्ट्रॅटेजी, ज्याला रसद धोरण म्हटलं जाईल. नंतर टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे, ज्याला मराठीत एकूण गुणवत्ता व्यवस्थापन असं म्हटलं जाईल. नंतर मार्केटिंग स्ट्रॅटेजी, विपणन धोरण, मुळामध्ये ज्या स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या दिलेल्या आहे फंक्शनल स्ट्रॅटेजी, त्या तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. आणखीन काही महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स आहेत त्या म्हणजे बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग, ओके. त्यानंतर डिग्री ऑफ फ्लेक्झिबिलिटी अँड ॲटोनॉमी, या बाबतीत पण शॉर्ट नोट्स विचारण्याची शक्यता आहे. नंतर डिझायनिंग ऑफ ॲन इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजिक प्लॅन, ओके. नंतर आहे अल्टरनेटिव्ज ऑफ स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग.
नंतर पुढचं महत्त्वाची आहे इंटरनल ॲनालिसिस ऑफ स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग किंवा ॲनालिसिस ऑफ बिझनेस इन्व्हायरमेंट याबाबत पण शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. नंतर रोल ऑफ टॉप मॅनेजमेंट स्ट्रॅटेजिक इम्प्लिमेंटेशन ऑफ सोशल अँड इथिकल इश्यूज हा पण एक प्रश्न ब्रॉड क्वेश्चन म्हणून सुद्धा तुम्ही करून ठेवा. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची प्रोसेस त्याच्याशी रिलेटेड कंपोनंट्स हे जास्त करून ठेवणं अपेक्षित आहे. किंवा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचे इव्हॅल्युएशन ज्याला आपण इव्हॅल्युएशन ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट असा प्रश्न देखील विचारण्याची शक्यता आहे. सो काही प्रश्न मी टाईप करून दिलेले आहे आणि काही प्रश्न तुम्ही तुमच्या बेसवर व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टडी पर्पजसाठी बघितलेले आहे. यातील सर्वच प्रश्न विचारले जातील असं काही सांगता येत नाही, कारण 2023 पॅटर्न हा न्यू पॅटर्न आहे. त्यामुळं आपण व्यवस्थितरित्या याचा अभ्यास करा. काही महत्त्वाच्या शंका असतील तर निश्चित चॅट बॉक्समध्ये विचारा. बाकी क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट देखील आपणाला लवकर पाठवले जातील. तोपर्यंत तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, ज्यामध्ये शेअर केलेले सर्व मेसेज काळजीपूर्वक तुम्ही बघा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.